मुंबई महापालिका शाळांमधल्या शिक्षणाच्या दर्जाविषयी अनेकदा काळजी व्यक्त केली जाते। प्रजा फाउंडेशन या संस्थेनं मुंबई महापालिकेच्या शाळांचं सर्वेक्षण केलंय। त्यातून अनेक धक्कादायक निष्कर्ष बाहेर आलेत। पाहूयात त्याबाबतचाच एक रिपोर्ट। मुंबईतल्या नावाजलेल्या खासगी शाळा वर्षभरासाठी साधारणपणे 20 ते 35 हजार रुपये इतकी फी आकारतात। पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की मुंबई महापालिका दरवर्षी आपल्या शाळांमधल्या मुलांवर प्रत्येकी 53,335 रुपये इतकी रक्कम खर्च करते। तरीही महापालिका शाळांचा दर्जा खालावण्याचं कारण काय? याचा अर्थ आपल्याला डिसऑर्डर आहे, पण दर्जा वाढत नाही खरं आहे। कारण काय बघितलं आम्ही इन्स्पेक्शन रिपोर्ट आहे जो बीएमसीचे स्कूलमध्ये कंपाईल केला जातो आणि तो रिपोर्ट जर बघितला तर हर एका टीचरला गुरुवेळेला एक्सलेंट मार्क्स मिळाले, पण त्यांना कोणाला अकाउंटेबल कोण धरत नाही। अकाउंटेबल जर धरले तेव्हा ऑब्व्हियसली दर्जा वाढेल। महापालिकेच्या 1319 शाळांमध्ये सध्या 4,39,108 विद्यार्थी शिक्षण घेतात। 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असं खासगी शाळेपेक्षाही चांगलं प्रमाण महापालिकेच्या शाळेत आहे। तरीही महापालिका शाळांमध्ये 10वी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सरासरी 60% आहे, तर खासगी शाळांमध्ये हे प्रमाण 80% जास्त आहे। एज्युकेशन कमिटीचे चेअरपर्सन, ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर, म्युनिसिपल कमिशनर, स्टेटचे एज्युकेशन इन्स्पेक्टर सेक्रेटरी ह्या सगळ्या लोकांना आम्ही भेटणार आहोत। हर एका पॉलिटिकल पार्टीच्या हेडना भेटणार आहोत। जमल्यास आम्ही राऊंड टेबल प्रयत्न करणार जिथे आम्ही डिस्कस करू हा इश्यू काय आहे, त्यावर सोल्युशन काय होऊ शकतं। लोकप्रतिनिधी याबद्दल उदासीन असल्याचं चित्र या सर्वेक्षणातून पुढे आलंय। महापालिका शाळांसाठी 2012-2013 या आर्थिक वर्षात महापालिकेने 2,342 कोटींची तरतूद केली आहे, पण ती विद्यार्थी आणि शिक्षणावर खर्च न होता केवळ कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावरच खर्च झाली का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई। रिपोर्ट नंतर बघूया।